आणि छगन भुजबळ बोलतायत, आपण थेट जाऊया. नाही, असं आहे ना की शेवटी जे आहे आपण जोपर्यंत त्याच्यावर सतत लक्ष देत नाही तोपर्यंत जे आहे त्या कामाला गती प्राप्त होत नाही काय. त्यामुळे एकदा मी ठरवलं की आपण गेलं पाहिजे. भेडवाड्याचं काम सुरू आहे आता, त्यानिमित्तानं त्याचे म्युन्सिपल कमिशनर किंवा इतर इंजिनियर्स वगैरे येतील काय, आणि काम बरोबर त्याचं जो शेड्यूलप्रमाणे चालू आहे की नाही ते पाहतील. त्याचबरोबर फुलेवाड्याचा जो विस्तार म्हणजे जो करायचा आहे, कारण तिथं आपण पाहिलं मिटिंगलासुद्धा जागा नाही आहे, सगळीकडे जे आहे ती घरं आहेत. मग त्या घरांना जे आहे कॉम्पेन्सेशन देऊन तर त्यांच्या घराची इतरत्र सोय करून ती जागा मोकळी कशी करता येईल हा प्रयत्न गेली कित्येक वर्ष आम्ही करतो आहोत. आणि मग आता जे रिसेंटली जे आहे सरकारनं 200 कोटी रुपयाचं जे आहे GR काढला, त्याच्यामध्ये प्रत्येकी 450 फुटाचं काहीतरी घर वगैरे जे आहे प्रत्येकाला देऊन असे किती घरं आहेत, काय आहेत, कोणाला किती खर्च वगैरे, असं सगळा 200 कोटी रुपयाचा त्याने जो आहे एकूण खर्च काढलेला आहे आणि त्याला म्हणजे मान्यता दिलेली आहे. आता फक्त ह्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला जास्तीत जास्त ते कामं लवकर कशी करून घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे एकदा आलं की बा आहे कोणतरी पाठीमागे आपण सतत राहिलो तर ती कामं लवकर व्हावी ही अपेक्षा म्हणून आलो होतो. आणि परत त्याला त्या उद्या काय जाधवर इन्स्टिट्यूट जे आहे ते मुंबईला आले होते त्यांचे प्रमुख सगळे, आणि त्यांनी सांगितलं की संजय आवटे तुमची मुलाखत घेणार वगैरे विद्यार्थ्यांचा तो कार्यक्रम उद्या आहे. तर तो घेतला होता मी. त्याच्यामुळे मग त्याला जोडून जे आहे म्हटलं ही पण आपली 2 कामं जे आहेत आपली बघावी आणि कार्यकर्ते वगैरे भेटतात वगैरे चालले. साहेब, मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत दादांची एका कार्यक्रमात भेट झालेली आहेत आणि त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी विचारलं की युती कधी होते, तर चंद्रकांत पाटील म्हणतायत की मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतो. मग चांगली गोष्ट आहे ना, सुवर्ण क्षण आहे ना, मग त्याची वाट पाहायला प्रत्येकानं वाट पाहिलं पाहिजे. असल्या सुवर्ण क्षणाची मग तुम्ही काय सांगू त्याच्यावर. आधीच 3 पक्ष एकत्र आहे, आधीच 3 उद्धव ठाकरेंसोबत युती व्हावी असं मिलिंद नार्वेकरांचं म्हणणं होतं. कोणाचं? मिलिंद नार्वेकर म्हणाले आणि या सुवर्णक्षणाची मी वाट पाहतो. कोणाची? शिवसेना आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र यावर असं आहे बरं. मला काही कल्पना नाही, सुवर्ण क्षणाची मी वाट पाहतोय त्या युतीच्या. मला काही कल्पना नाही. ते काय म्हणाले हे मला माहिती नाही. त्याचा उद्देश काय विचारण्याचा मिलिंद नार्वेकर यांचा तेही मला माहीत नाही काय. आणि आता असं आहे ना की शेवटी त्या पक्षाचे प्रमुख जे आहे ते ठरवतील. मला काही कल्पना नाही. संजय राऊतांनी देखील त्याच्यावर सूचक विधान केलेलं आहे. पुढल्या घडामोडी काय घडणार ते आम्हाला माहीत आहे, त्यामुळे आम्ही वेटावरच्या भूमिकेत आहोत, संजय राऊत म्हणतात. ठीक आहे, आता ते प्रत्येकजण काय काय म्हणतो मला काय माहिती. मला माहिती नाही उद्देश काय तो मला माहिती नाही. लाडकी बहीण योजना जी या उद्देशाने सुरू झाली होती त्याच्यामध्ये बरेचसे खरं अडथळे आले. पहिल्यांदा बांगलादेशी महिलांना त्याचा मोबदला मिळाला. आता खरं तर परप्रांतीय म्हणजे इतर राज्यातील महिलांनी त्याचा मोबदला घेतल्याचं समोर आलंय. कसं बघता सगळ्याकडे? हे बघा, एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा, कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे. त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचेसुद्धा काही मोबदला मिळत होता. परत कार्यकर्ते जे होते कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले. ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते काय, हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत. म्हणजे मला त्यातले जे काय आढळतात की एका घरामध्ये फक्त 2च महिला असाव्यात, त्याच्यानंतर 4 चाकी गाडी नसावी किंवा एवढं उत्पन्न त्यांचं नसावं, म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं, म्हणजे सारं ते गरीब आहेत असं दर्शवतं. तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर, त्या अटी, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आणि मग त्यावेळेला जे आहे ते
ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना. आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे काही 10-15 दिवसापूर्वी एक मला विचारलं तर मी सांगितलं होतं. आता त्यांना ते पैसे त्यांनी घेतले, कदाचित त्यांचा तो हक्क नव्हता, परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नये, कारण काही लाखामध्ये ती संख्या असेल. एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून की बुवा आता झालं ते संपलं, पण आता यापुढे सुद्धा हे आमच्या अटी आहेत, ह्या अटीच्या मध्ये बसत असेल तरच तुम्ही ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा, अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे त्याग करावा. असे काहीतरी हे केलं पाहिजे. पण एक जण एक म्हणतो, एक जण म्हणतो वसूल करणार, एक म्हणतो नाही वसूल करणार, एक म्हणून काय 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 आता मलाच माहिती नाही की नक्की काय. पण माझं ही सूचना आहे बुवा की लोकांना तुम्ही सगळीकडे त्यावर तुमच्याद्वारे सुद्धा सांगता येईल की ह्या 4 अटी आहेत का 5 अटी आहेत, याच्या बाहेर जे असतील त्यांनी कृपया या योजनेचा जो आहे स्वीकार करू नये स्वयंस्फूर्तीने. साहेब, 25 नाशिकच्या तारखेला सुनावणी हा? आहे, साहेब. नाशिकच्या पालकमंत्री अगोदर जाहीर करण्यात आलं, त्याच्यानंतर स्थगिती देण्यात आली, वाद सुरू आहे. तर मला काय माहिती, मी मंत्रीच नसल्यामुळे पालकमंत्री पण काय होणारच नाही, तर मला काय माहिती आहे आता. हां तुम्ही मंत्री असं तसं वाद झाला नसता असं वाटतं. अरे असं काय, हे असतं ते नसतं झालं, ते हायपोथेटिकल, त्याला काय. पण साहेब, बाकीच्या ठिकाणी पालकमंत्री आता चला. TPC च्या बैठकी सुरू झाल्या. सर 25 तारखेला ओबीसीच्या आरक्षणाची उपोषण सुनावणी आज आहे. सुटतंय जरूर, सरकार कोणी गेलं नाही. म्हणजे मागच्या वेळेस हाताळताना तुम्हाला माहिती आहे काय झालं, आता ते व्यवस्थित टॅकल होतं, म्हणजे ते सगळं काय आता मला काय माहिती आहे, मी फक्त वर्तमानपत्रातून वाचतोय काय काय ते चाललंय. स्वतःहूनच एवढा सोडतात रिस्पॉन्स साहेब. मिळत नाही असं स्वतःहूनच उपोषण सोडतात. सलग आज सलाईन लावली आज सोडणार आहे उपोषणाचा वेळ. शुभेच्छा. 25 तारखेला सुनावणी आहे सर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत आम्ही आता सध्या जे आहे आम्ही त्याचाच अभ्यास करतो आहोत की निश्चितपणे काय काय पुढे होऊ शकतं आहे. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं ओबीसीचं जे आहे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि ते होत आहे की नाही याच्यावर आमचं लक्ष राहणार आहे. साहेब, बेड प्रकरणावरती खरं तर आतापर्यंत जे काही घडामोडी सुरू झाल्या त्याच्यावर राजीनाम्याचा मोठं नाट्य, अजूनही त्याच्यावर मागणी होती राजीनामा झाला पाहिजे. आज दादा तिथे जाऊन म्हणतात की जर खंडणी प्रकरणात कोणी मला सापडलं तर मी मोका लावेन, तर ते काय सगळं. आता खूप लोक बोलत आहेत त्याच्यावर, मी काय बोलू शकतो तुम्ही नाही. आधी हिंदुत्व होतात सुरुवातीच्या काळामध्ये, राजकारणाची सुरुवात तुमची हिंदुत्वाने झाली, नंतर तुम्ही महाविकास आघाडीकडे आलात, बहुजनांसाठी तुम्ही चेहरा बांधला. तर महाराष्ट्राची तुमची तिसरी भूमिका आता कोणती असेल, कारण तुमच्या दोन्ही भूमिका झालेल्या आहेत. तुम्ही तुमच्यामध्ये चर्चा करून आपण भूमिका ठरवू ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.